काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका मने आनंद युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण दंतासिया दुसरे चरण दंतासिया जय जगबाला रे कथेता विस्तार जगबाला रे कथेता विस्तार जगबाला रे कथेता विस्तार जगबाला रे कथेता विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून तुकाराम महाराज ज्या साधकाला परिपूर्ण सुखाची अपेक्षा आहे अशा परिपूर्ण सुखाचा अत्यंत गोड उपाय या अभंगातून महाराज सांगतात. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी तथा मोकळ परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण चिंतन सेवा करतो आहोत. त्या चिंतन सेवेचं निमित्त आम्हाच्या सर्वांचे परमार्थ स्नेही असणारा हा मोकळ परिवार आणि या परिवारातील आमच्या भगिनी सौभाग्यवती वनिताताई दीपकराव मोकळ यांनी 101 दिवसात म्हणजे 3 महिने 11 दिवसात माँ नर्मदा मैयाची परिक्रमा पायी पूर्ण केली. तथा श्री निवृत्तीराव किसनराव मोकळ, सौभाग्यवती जिजाबाई निवृत्तीराव मोकळ, श्री बापूराव निवृत्तीराव मोकळ तथा सौभाग्यवती वंदना बापूराव मोकळ तथा श्री देवरामजी किसनराव मोकळ तथा सुंदरबाई देवराम मोकळ यांनी सुद्धा बसद्वारे नर्मदा मैयाची परिक्रमा केली. आणि ही परिक्रमा केल्यानंतर आपल्याकडे तीर्थयात्रेचं उद्यापन करण्याची जी पद्धत आहे त्या दृष्टिकोनातून नर्मदा मैयाचं जल घरी घेऊन आपल्या घरी नर्मदा मैयाचं पूजन व्हावं या उद्देशातून नर्मदा मैयाचं जलीय पूजन या ठिकाणी संपन्न झालं. आणि त्या निमित्ताने या कीर्तनाचं आयोजन या सर्व मोकळ परिवारांनी केलं. आणि त्यामध्ये कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आमचे रामदास भाऊ यांच्या विशेष आग्रहातून माझ्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. तरी ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील आणि सूर्य भगवान जोपर्यंत आपल्याला साथ देतील तोपर्यंत आपण कीर्तन सेवा करायची पण सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. अगदी थोडक्यामध्ये अभंगाचा विचार करायचा आहे. उष्णतेची जाण मला चांगली आहे. तुम्ही कीर्तनात एवढ्या संख्येने बसला याकरता आधी तुमच्या चरणावर दंडवत घालतो.
हो, नाहीतर या दिवसाचे कीर्तन म्हणजे दिवस घालायचोगेच कीर्तन आहेत. कारण सध्या सूर्य असा तापतोय, काय त्याच्या मनात आहे काय माहित. हो, मला वाटतं ते आपलीच चपाती करतं का काय माहित, आता त्याच्या मनात काय कोणास ठाऊक. पण चला, त्यातली त्यात जरी सूर्य तापलेला असला तर वाऱ्यानं साथ दिलेली आहे. मला थोडी जास्त आहे, तुम्हाला थोडी कमी आहे. आणि मला काय त्याचं कारण आहे, मला हवा जास्त असण्याचं कारण आहे कारण तुम्हाला फक्त गरमीचाच घाम आहे, मला गरमी होईल चरबीचा घाम आहे, म्हणून मला फॅन आहे. बघा, ध्यानात ठेवा. म्हणून तुम्हाला आम्हाला जोपर्यंत आनंदानं होईल तोपर्यंत ही सेवा पूर्णत्वाकडे नेऊ. ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना या परिवारावर, परमार्थावर आणि वैयक्तिक माझ्यावरही प्रेम करणारी खूप गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा नाम उल्लेख करणं वेळेच्या मर्यादेत जरी शक्य नसला तर दुसरी एक अडचण आहे परमेश्वर बाबा. माझी अडचण अशी आहे, तो परमार्थिक दृष्ट्या गुण आहे पण व्यावहारिक दृष्ट्या दोष आहे. परमार्थिक दृष्ट्या तो गुणच आहे पण व्यावहारिक दृष्ट्या तो काय आहे, दोष आहे. माझी अडचण आहे की मला नावच ध्यानात राहत नाही. हा माझा सगळ्यात मोठा दोष आहे. एखादी व्यक्ती किती वेळा तरी भेटते पण मला लवकर काय नाव लागत नाही, नाव लक्षात राहत नाही. मला नाव लक्षात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. बघा, समजा एखादं म्हणलं घ्या नाव, तर कोणाच घ्यावं बाबा, ध्यानात आलं पाहिजे नाही तो कोणाचं घेऊन कायला पाठ सुजून घ्यायचे, धंदे करायचे, असं अडचण आहे माझी, बाकी काही नाही. पण भावना सर्वाविषयी तेवढीच आहे. म्हणून सर्वांच्या चरणी गुरुजन महाराज मंडळी, परमार्थातील अत्यंत सेवानिष्ठ साधू मंडळी या ठिकाणी आहेत. सकळा चरणी जीव माझा ही भावना व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. काय, कोणत्याही गोष्टीला आकार येण्याकरता तापावं लागतं. हा रॉड आहे ना, लोखंडाचा आहे, पण ह्याला या आकारात येण्याकरता काय करावं लागलं, तापावं लागलं. माऊली वाजवतात ना, तो मृदंग आहे, तो लाकडाचा आहे, पण त्याला या गोडव्याला येईपर्यंत तापावं लागलं. ते ओलं होतं, उन्हानं काय झालं, ते तापलं. महाराज, याच्यातून माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. हो, ते आवाज येण्याकरता याच्यात जी विद्युत आहे कारणीभूत आहे ती सुद्धा अग्निरूप आहे. ज्या वायराला काय करावं लागतं, तापावं लागतं. जगात कोणतीच वस्तू अशी नाही, भाकर आहे, भाकर खाण्याजोगी करायची असेल तर तिला काय करावं लागतं, तापावंच लागतं. जगात कोणत्याच वस्तूला तापल्याशिवाय आकार जसा मिळत नाही तसंही आपल्या जीवनाला काही मिळवायचं असेल तर आपल्याला हे तापावंच लागतं. फक्त शब्द एवढा आहे, याला तापणं हा शब्द आहे आणि आपल्याकरता तप हा शब्द आहे. ताप आणि तप, तापावं लागतं. कारण हो, तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त, पूजे विना हित कोण सांगे, पूजे विना हित कोण सांगे. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त, पूजे विना हित कोण सांगे, पूजे विना हित कोण सांगे. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त, पूजे विना हित कोण सांगे, पूजे विना हित कोण सांगे. तपे विना दैवत दिदल्या विना प्राप्त, पूजे विना हित कोण सांगे, पूजे विना हित कोण सांगे. तपाशिवाय दैवत मिळत नाही, दिदल्या वाचून काही मिळत नाही आणि गुरुशिवाय कोणी हित सांगत नाही. अत्यंत सूत्ररूपाने ज्ञानोबाने हरिपाठात आम्हाला सिद्धांत सांगितले. तुला हिताचा उपाय पाहिजे ना, गुरुशिवाय कोणी सांगणार नाही. जगात तुला कोणती वस्तू पाहिजे ना, फुकट मिळणार नाही, द्यावं लागेल काहीतरी. दिदल्या वाचून फळप्राप्ती कैशी. या जगात फुकट कोणालाच मिळत नाही, काहीच मिळत नाही, हे पक्क ध्यानामध्ये ठेवा. कोणाला नाही. हे आम्हाला परस्पराला भ्रम आहे. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं, आणि सगळ्याला वाटतं तुम्हाला महाराज लोकांना फुकटचं मिळतं. महाराज लोकांना फुकटचं मिळतं का भाऊ? महाराज लोकांना फुकटचं मिळतं का? गुरुवारी भाऊ आलेले, विठाला विठाला या दिदल्या वाचून फळप्राप्ती कैची.
दिल्याशिवाय काही मिळत नाही. लोकाला भ्रम आहे महाराज, लोकाला फुकटचं मिळतं. फुकटचं नाही हो, याच्याकरता कष्ट आहे. कीर्तन झाल्यावर आमचे फेटे उघडून पहा, गच्च घामानं भिजलेले. घामाचा पैसा आहे हो आमचा, फुकटचं नाही हो. मला हे सांगायचं होतं. गुरुशिवाय कोणी हित सांगत नाही, सिद्धांत ज्ञानोबा म्हणतात. दिल्याशिवाय काही मिळत नाही, ज्ञानोबा सिद्धांत सांगतात. मला या 3 सिद्धांतातला एक सिद्धांत पाहिजे. तपाशिवाय दैवत मिळत नाही. तपावं लागतं जीवनामध्ये. आकार येण्याकरता तापावंच लागतं. पण मला तप म्हणजे तरी काय हो? ज्ञानोबा साधून इतकी गोड तपाची व्याख्या केली. ज्ञानोबा म्हणतात, हो मी 5 मिनिटं घेणार आहे या ओवीवर बोलण्याकरता. 2 अंगाने ओवी सांगणार. काय गोडवा या ओवीत भाऊ, काय गोडवा? मुळात ह्या नाही, सगळ्याच ओव्यात गोडवा आहे, पण ह्या ओवीचा गोडवा माझ्या दृष्टीने सांगणार आहे. ज्ञानोबा तपाची व्याख्या करतात. स्वरूपाची या पसरा, ऐकताय ना? स्वरूपाची या पसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा, आटणे करणे जे विरा तया नाम तप. हो, 3 गोष्टी आहेत. शरीराची आटणी करणं हे तप आहे. पण ऐकलं का? पण ज्ञानोबा सांगतात त्या आटणीचा उद्देश काय? नाहीतर आपली शरीराची आटणी चालूच आहे. विषयाची चरवणी केली, आयुष्याची घाळणी. हो, लोक म्हणतात आम्ही एखाद्या घरात गेलो ना, बाबा कसं चाललंय तुमचे? बरे. शब्दात थोडा बरा असतो परमेश्वर बाबा, नाही तर तोंड असं असतं. तर बाबा बंगला गाडी आहे सगळे बरं का? म्हणजे महाराज तुम्हाला काय सांगायचं, या बंगला उगच नाही दिसत. या पट्ट्याने शून्यातून विश्व उभं केलं. याचा करता काय केलं नाही? हाडाचे, रक्ताचा पाणी, दिवसाची, रात्रीचा. कसं माझ्या वाघांना पक्क पाठ आहे बघा सगळ्यांना. यांचं रोज हेच चालू आहे घरांनी, बाकी दुसरं काहीच चालू नाही. केली आम्ही. हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला. अरे शरीराकडे पाहिलं नाही. एकोत्तराचे वाडी जळती आगी घाली ती उडी. अरे देह तसा उपाधी आवडी लोका, या देहाचा विचार केला नाही. केली नाही का यांनी आठवणी शरीराची? केली. पण उद्देश हा नाही ना. स्वरूपाची या पसरा पहा, 4 ह्याची कोटी करता येईल. काही स्वरूपाचा पसराची अपेक्षा आहे, पण शरीराची आटणी करत नाहीत. काही शरीराची आटणी करतात, पण स्वरूपाची पसरा करता नाही. काही शरीराचा स्वरूपाच्या पसरायचाच उद्देश त्यांच्या डोक्यात नाही, आटणी नाही. पण या 3 कक्षेतल्या लोकांना तप ही संज्ञा प्राप्त नाहीये. तप ही संज्ञा तेव्हाच प्राप्त होते स्वरूपाची पसरा. स्वरूपाची पसरा म्हणजे काय? आमचा जो आम्ही स्वरूपानं व्यापक आहोत, पण त्या व्यापकत्वाचा बोध आम्ही या माया कल्पना अविद्या येणे झाला जीव. या अविद्येनं काय झालो? आम्ही स्वतःला संकोचित करून घेतलं. संकोचोने कार्य झालासी लहान. आम्ही मोठेच आहोत, पण आम्ही काय केलंय? या अविद्येच्या नादी लागून स्वतःला छोटं करून घेतलं. पण आपलं जे मूळ व्यापक रूप आहे, त्या व्यापक रूपा करता स्वरूपाची या पसरा लागी प्राण आणि इंद्रियाची आटणी करायची. याला काय म्हणतात? तप म्हणतात. हे तप आहे ते 3 प्रकारचंही गीतेत सांगितलंय. सात्विक तप आहे, रजोगुणी तप आहे, तमोगुणी तप आहे. त्याचाही विस्तार आता करत नाही. तपाचे जे अनेक अंग आहेत, त्यामध्ये तपाचं अत्यंत गोड एक अंग आहे प्रदक्षिणा. प्रदक्षिणा हे तप आहे. हे तप आहे. ती कोणती, कशी, काय बोलणारच आहे मी, पण प्रदक्षिणा हे तप आहे. का तप आहे? माझे 5-10 मिनिटं जातील मंडळी, पण सांगतो. आधी तुम्हाला भागवतातलं उदाहरण सांगतो आणि मग व्यवहारातलं सांगतो. नाही, आधी व्यवहारातलं सांगतो, बरं पडत. कसं करा मोठा प्रश्नच पडतोय मला, पण जाऊ दे. आधी व्यवहारातलं सांगतो. क्रांतीनगर नाही बरोबर, येतो नांदगाव किती किलोमीटर? 1-2 किलोमीटर. 2 किलोमीटर. आई पोराला म्हणली, बाळ्या इकडे. काय ग मम्मी? जा खेळायला. पोरग खेळायला निघालं, पण पोरग म्हणत, दया दाल में कुछ काला है. दाल में कुछ तो भी काला है. का रोज मला आईला मिनत्या कराव्या लागतात, आई मला खेळायला जाऊ दे,
जाऊ दे ना, रोज म्हणावं लागतं. तरी खेळायला जाऊ देत नाही. आणि स्वतःच्या मनाने कस काय म्हटले जा खेळायला. कुछ तो भी काला है. पोरग खेळायचं पण 2-2 मिनिटाला त्याचं घराकडे लक्ष. आई नेमकी काय करते. नेमका त्या दिवशी बाजार होता नांदगावचा. कोण्यावरचा असतो गुरुवार, मग गुरुवारचा बाजार. त्याने आईनं साडी नेसलेली पाहिली नाही. आई आपल्याला डच्चू देऊन निघण्याच्या मार्गावर आहे. आणि आई त्याची नजर चुकून निघणार तेवढ्यात पोरगा जाऊन ऑटो रिक्षामध्ये बसला. कुठे निघाला रे, कुठे निघाला. तू जहां जहां चलेगा, तू जिथं जाशील तिथे. तू खाली हो, आधी खाली हो, घरी खेळतो. तू माझं ऐकत नाही. नाही ऐकणार. अरे त्या बापाची मग झाली अजूनही. हो खाली. नाही मी तुझ्या सोबत येणार. अरे मी बाजाराला निघाले, मला माहितीये मी येणार. तुला का नेत नाही त्याचं कारण सांग. एक तर तू पायी चालत नाही. पिशव्या घेऊ का तुला घेऊ. चाल खाली हो. नाही मी पायी चाल, तुला कडेवर घे म्हणणार नाही, पण मला येऊ दे ना. फार पोरग रडायला लागलं. शेवटी आईनं तयार झाली आणि आईनं लेकराला बोला की घेतलं. बाजारात गेली. आई टमाट्याचा भाव विचारेपर्यंत पोरग 2-4 कारली पिशवीत घालायचं. आईला वाटायचं बरं झालं आणलं. सगळा बाजार झाला. 2 पिशव्या भरल्या आणि आईनं 1 पिशवी डोक्यावर घेतली, 1 पिशवी हातात घेतली आणि नांदगाववरून चालत 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 क्रांतीनगर पर्यंत निघाली. पोराने जाताना आश्वासन दिलं पण येताना ते विसरलं. सहसा आश्वासन विसरण्याकरताच असतं का काय कोणाच ठाऊक. पोरग म्हणलं आई पाय दुखायला लागले. काय म्हणले होते तुला, काय म्हणले होते. चाल. थोडस चाललं. हे आई लय पाय दुखतात ग. त्या झाडापर्यंत सर, मग मी तुला घेते. पोरग पळत गेलं, झाडाखाली बसलं. आई घे कडं. अरे हे झाड नाही, मी तुला ते झाड म्हणले होते. औषध द्यावया चाळविले बाळा. चाळवत चाळवत आणलं पण पोराला प्रश्न पडला हे आजचे दिन कब आएंगे. कोणाला प्रश्न पडला, त्या पोराला. आणि मग त्याच्या लक्षात आलं आई आपल्याला चाळवायला लागली. पोरग एके ठिकाणी खाली बसलं, मातीमध्ये पाय रगडायला लागलं, रडायला लागलं. आईने विचार केला पोरग आता काय झाले, थकले, जाऊ द्या बाई आपलंच आहे. तिने कडेवर उचलून घेतलं आणि क्रांतीनगर मध्ये आणलं. माझा दृष्टांत संपलेला आहे. एवढं डोक्यात ठेवा फक्त. एवढा दृष्टांत काय. माय सगळं बघू शकते पण आपल्या लेकराचा थकलेला चेहरा नाही बघू शकत. येते माझं पुन्हा लक्षात. आई सगळं बघू शकते पण थकलेल्या लेकराचा चेहरा बघू शकत नाही. लेकरू थकलं तर देह विसरी आपुला आणि जवळी घेता शी न गेला. आपल्याही देहाचा विचार न करता ती लेकराला जवळ घेते. ऐकताय ना मंडळी, लक्ष देऊन ऐका. जशी आई थकलेला चेहरा साधकाचा आपल्या लेकराचा बघू शकत नाही, उचलून घेते, तसं साधकाने साधना करून शरीर एवढं थकवावं, कधीतरी पांडुरंगी मायला वाटावं लेकरू थकले त्याने आपल्याला कडे उचलून घ्यावं म्हणून साधना करायची. नाही तर जीवनातले 4 महिने कशाला या प्रदक्षिणेत घालवायचे, गरज काय. का हो तुम्ही एकादशीला उपवाशी राहता, का हो तुम्ही पंढरपूरला पायी जाता, कशामुळे. महाराजी साधना करून शरीर एवढं थकवायचं की एक काळ असा येईल या सद्गुरूपी मायला, या परमात्मा रूपी आईला या साधकाचा थकलेला चेहरा दिसेल आणि तो देव आपल्याला उचलून कडेवर घेईल. एवढ्या करता ही साधना करायची. भागवतातलं उदाहरण देतो म्हणलो तो हे शब्द आहेत भागवतात. यशोदेला माहितीये हा बांधला जात नाही पण क्रोधानं अवशिष्ट झालेली यशोदा विवेक शून्य झाली आणि कृष्णाला बांधण्याकरता उखळाजवळ दोऱ्या घेऊन आली. अनेक दोऱ्या घेतल्या पण देव बांधलाच जाईना. किती थकली यशोदा,
द्व्यांगुलम न्यूनम, किती केलं तर 2 बोट काय करायची, ती दोरी कमीच पडायची. म्हणजे यशोदेच्या डोक्यावरचं कुंकू गालावर आलं आणि यशोदेनं सकाळी लावलेला फुलाचा गजरा निसटला. एवढी थकली अशी हतबल झाली. परमात्म्याने काय केलं, यशोदेनं कृष्णाला नाही बांधलं, कृष्णानं यशोदे करता बांधून घेतलं. भागवतातले शब्द आहे का, दृष्ट्वा परिश्रमम कृष्णम, कृष्णानं परिश्रम दृष्ट्वा पाहिले आणि कृपयासेच स्वबंधने, कृपा करून स्वतःला बांधून घेतलं. म्हणजे परिक्रमा का करायची, हे उपवास तपास का करायचे. महाराज मी माफी मागतो, याबद्दल बोलण्याचा अधिकार माझा नाहीये, पण चला यांनी माझी योजना केली म्हणून बोलतो. मी नर्मदा परिक्रमा काही केलेली नाही. नर्मदा मैयाच्या काठावर माझं मन फार अडकलेलं आहे. नर्मदा मैयाकडे आम्ही वर्षातून एकदा तरी जाण्याचा प्रयत्न करतो, सगळं आहे, पण अजून काही परिक्रमा केली नाही. पण जी परिक्रमा करून आलेली मंडळी, आज जे मृदंग वाजवतात आमचे चव्हाण माऊली, याच वर्षी त्यांनी सुद्धा 3.5 महिन्यामध्ये पूर्ण परिक्रमा केलेली आहे. याच वर्षी आदरणीय हरिभक्तीपरायण बापू महाराज यांनी 2 परिक्रमा केलेल्या आहेत. जोडीनं केली का, वा 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 वा. बघा महाराज, बापू महाराजापेक्षा त्यांच्या बायकोला धन्यवाद दिले पाहिजे. नाही, खरं सांगतो तुम्हाला. हा आता भाऊनं विषय वाढवला बरं. बापूराव महाराज आता काय असे ते भाऊकडं फाडायचं बिल. बघा, बाई जर परमार्थाला अनुकूल मिळाली तर त्या माणसा एवढा परमार्थ होत नाही, आणि बायको जर परमार्थाला प्रतिकूल मिळाली तर त्याच्या एवढं वाटोळ कोणाचं होत नाही. प्रमाण दोन्ही लागेल. तुकोबराय म्हटलं, एखाद्याला अशी गोड बोलणारी बायको मिळाली पण परमार्थाची द्वेष्टी, नवरा वळकटी बांधू लागला, काय करता हो? वळकटी बांधतो. कुठं चालले तुम्ही? म्हणे वारीला. कोण्या? अगं पंढरपूरला. किती दिवसासाठी? 18 दिवसासाठी. एवढे दिवस जावत लागतं. मग तुझं काय म्हणणं? नाही गेलं तर जमणार नाही का? का बरं? मला कर्म. तुम्हाला, तुम्ही ब्रह्मचारी, तुम्हाला एवढं भारी कसं माहिती आहे ना? त्याचं कारण मला एवढं बारीक माहित असण्याचं. तुमच्यासारखे ऋषी मुनी भेटतात, मला सांगतात, मी त्यांचं ऐकून सांगतो. मला काय मला काय माहित असायचं? मला काय माहित असायचं त्याच्यात? मग राहू दे म्हणते. हो ठीक आहे, मग दशमीला जाईल, प्रमाण देतो. घडो निधी तीर्थयात्रा आणि केला कुत्रा हात सोका. पण ऐका, धर्म तयाशीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाग. पण आमच्या बापूराव महाराजाला धन्यवाद जेवढा आहे, तेवढाच आमच्या वहिनीला धन्यवाद आहे की तिनं परमार्थाला साथ बापू महाराजाला दिली. जोडीनं केली आमच्या बापू महाराजांनी. आमचे माऊली बी करतील. आपलं म्हणजे केली बा जोडी केली आहे ना तुम्ही, केली फक्त एकट्याने केली आहे ना, जोडीने नाही केली. असं तात्पर्य. ह्यांनी परिक्रमा केलं, माझा नाही अधिकार. पण हे जे परिक्रमा वासी आहेत ना का, हे जीवन सांगतात ना, त्यांचे अनुभव सांगतो. असा एका दिवशी प्रसंग येतो, कधी रस्ता कळत नाही, कधी खायला मिळत नाही, पण नर्मदा मैया कोण्या तरी रूपाने येते, साधकाला मार्ग दाखवून जाते. पण या साधना का करायच्या? आपलं शरीर थकून त्या मैयानं आपल्याला जवळ घेतलं पाहिजे म्हणून करायचे. त्यामध्ये आमच्या वनिताताई यांनी 101 दिवसामध्ये ती साधना पूर्ण केली. नर्मदा मैयाचं महिमा आगळा आणि वेगळा आहे. नर्मदा मैया भगवान शंकराच्या श्वेतातून जन्माला आली. हो, नर्मदा पुराण आदी ग्रंथामध्ये याचं वर्णन आहे की महाप्रलय झाला, भगवान शंकराने प्रलय केला आणि प्रलय झाल्यानंतर थकले आणि भगवान शिवजीच्या अंगातून घाम आला आणि त्या घामातून जी प्रगट झाली ती नर्मदा मैया आहे. तिचं नाव नर्मदा आहे. याचे 2 अर्थ करा. लय गोड विद्वानाने अर्थ केला. नर्मदा, नर्मदा असं एक, आणि नर्मदा
नर्मदा आणि नर्मदा दोन अर्थ आहेत. आधी नर्मदा, नर्म म्हणजे आनंद, हो, नर्म म्हणजे हास्य. नर्म विनोद म्हणत नाहीत का आपण? नर्म विनोद शब्द आहे की नाही आपल्याकडे भाऊ? नर्म म्हणजे हास्य. नर्मदा म्हणजे दाय ना ददाती, दादा दाती असा अर्थ होतो त्या धातूचा. म्हणून नर्मदा म्हणजे जी आनंद देते ती नर्मदा. आणि महाराज किती नास्तिकातला नास्तिक जाऊ द्या, महेश्वर घाटावर जाऊ द्या, त्या नर्मदा मैयाचं अत्यंत श्वेतरूप स्वच्छ पाणी पाहू द्या, अहिल्याबाई होळकरनी बांधलेला राजवाडा पाहू द्या, महेश्वराचं मंदिर पाहू द्या, ज्याचे पाय तिथून हालतील ना त्याच्यासारखा दलिंदर कोणी नाही. तिथं पाय अडकतातच. एकदा नर्मदा, एक सांगू का, हे दारू पिणारे एकदम पेत नाही, त्याच्यासाठी तद्वेद्य प्रणिपाते न प्रश्न न सेवा, त्याच्यातले बी सद्गुरू असतात. ते सद्गुरू आधी करतात, बा साधका मी काळजी करू नको, थोडं चवीला बेकार लागल, पण जया सुखाचा आरंभ दावी काठिण्याचा क्षोभ, परिणाम लय भारी बाळा. एकदा जर छटका लागला, इसके पीने से तबीयत में रवानी आए, इसे पिए तो बुढ़ा भी जवान हो जाए. असे सांगणार आहे. मग ते पित, एकदा पित आणि पुन्हा त्याची लत लागते. त्याचं काय लागतं? व्यसन लागतं. तसं महाराज माझा अनुभव सांगतो, एकदा नर्मदा माया जवळ जा, तिचं व्यसन लागल्याशिवाय राहत नाही माणसाला. पण हे व्यसन संवादी व्यसन आहे, चांगलं व्यसन आहे नर्मदा मैया. मग तिथं गेलं की आनंदच मिळतो. हे राज्यवर सांडी जे ज्ञानोबराय म्हणतात, तसं नर्मदेच्या काठी वाटतं. ज्ञानोबर रागी सांडी सिद्धी जोडली साथी. सिद्धी जरी प्राप्त झाली नाही, एखाद्या आसक्तिवान पुरुषाला जर ती सिद्धी प्राप्त होऊ लागली, ज्ञानोबराय म्हणतात तो देशच असा असतो शुचो देश प्रतिष्ठाप्य, त्याला वाटतं ही सिद्धी सोडून द्यावी, हे राज्य सोडून द्यावं आणि तर शांत चित्तानं राहावं. अशी नर्मदा मैया आहे. माणसाला वेळ लागते. नर्मदा म्हणजे आनंद देते ती, आणि दुसरी नर्मदा नराचा मद काढते ती. मस्ती आहे प्रत्येकाला, मस्ती. 25 बिघ्याचा मालक आहे, मस्ती आहे. नांदगावला बंगला आहे, मस्ती आहे. बंगला आहे. माझ्यासारखा गुणवान कोणी नाहीये, मस्ती आहे. माझ्यासारखा कीर्तनकार नाहीये, काय मला महाराष्ट्र मानतो, ही मस्ती आहे. पण एकदा नर्मदेच्या काठी गेली की सगळी मस्ती जिरती, सगळी मस्ती जिरती. जेव्हा नुसते ठिक्कर खायला भेटतात, ना त्याला तेल ना त्याला मीठ, नुसते ठिक्कर खायला मिळतात, आणि मग सप्त्याला गेल्यावर पटकन झिलक करा बरं, मग कळतं सगळी मस्ती जिरते. म्हणून नराचा मद घालवणारी, नराचा मद घालवणारी, सर्वांना आनंद देणारी अशी नर्मदा मैया आहे, जी श्वेदजा आहे. भगवान शंकराच्या श्वेदातून जन्माला आली, अमरकंटक पासून उगम पावते. भारतातल्या सगळ्या नद्या ह्या पूर्व वाहिनी आहेत, पण एकच नर्मदा अशी, ती मात्र पश्चिम वाहिनी आहे. अजून ऐका मंडळी, आपल्याकडे एक एक तत्वाचं एक प्रतीक असणारी एक एक नदी आहे. ज्ञान प्रधान गंगा आहे, भक्ती प्रधान प्रेम प्रधान यमुना आहे, तो वैराग्य प्रधान नर्मदा आहे. नर्मदेच्या काठावर गेल्यावर वैराग्य प्राप्त होतं. म्हणून शास्त्रानं सांगितलं, मरायचंय ना, मरणम जान्हवी तटे, गंगेच्या काठावर मरावं. हो, मरण कुठं करायचं? गंगेच्या काठावर. पिंडदान फल्गूच्या काठेवर. आणि तप रेवा तीरे तपम करूया, रेवेच्या तीरावर काय करावं? तप करावं. जय मा नर्मदे जय रेवा, ओंकारेश्वर सदाशिवा, नर्मदे मारेवा, ओंकारेश्वर सदाशिवा. जय मा नर्मदे मारेवा, ओंकारेश्वर सदाशिवा, मारेवा.
महेश्वर सदाशिवा महेश्वरा 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 शिव महेश्वरा 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 ममलेश्वरा शिव ममलेश्वरा ममलेश्वरा शिव ममलेश्वरा ममलेश्वरा शिव ममलेश्वरा ममलेश्वरा शिव ममलेश्वरा जय मानर मध्ये मारेवा ओंकारेश्वर सदाशिवा मध्ये मारेवा महेश्वर सदाशिवा जय मानर मध्ये मारेवा ओंकारेश्वर सदाशिवा जय मानर मध्ये मारेवा ओंकारेश्वर सदाशिवा अशा पावन तीर्थ नर्मदा मैयाची परिक्रमा या परिवारानं केली. आदरणीय वनिताताईने तर पायी केली, कारण टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटही चालावी. तीर्थयात्रेचं महत्व आहे मंडळी. वाहनानं करणं, काहीच न करण्यापेक्षा वाहनानं केलेलं बरं. वाहनापेक्षा जो पायी करतो त्या तीर्थयात्रेचा माहिम्य आगळं वेगळे. आणि पुन्हा तीर्थयात्रेचं सांगितलं, तीर्थयात्रा करत असताना कसं करावं. मला श्लोक पाठ केला होता मी, पण तुमच्या आशीर्वादाने विसरला बघा. श्रीमद भागवतात भाऊ, जेव्हा दुर्योधनाने अपमान केला विदुराचा, विदुराने त्याग केला राज्याचा आणि विदुरजी तीर्थयात्रेला गेले, तर तीर्थयात्रेमध्ये विदुराचं आचरण कसं होतं याचं वर्णन तिथं आलंय. त्याच्यामध्ये एक वर्णन मला एवढं आवडतं, म्हणजे तीर्थयात्रेत माणसानं कसं जावं. पैसा घेऊन जाऊ नये म्हणे यात्रेला, पैसा घेऊन जाऊ नये. मग काय, देवावर भरोसा ठेवून निघावं म्हणे यात्रेला. एक पायी करावी. पुन्हा आपलं आता कल्पना करा, आळंदीमध्ये, आळंदी काय आहे, तीर्थ आहे. आणि आपले काही पाहुणे रावणे पुण्यामध्ये राहतात, काय आळंदीत राहतात. कल्पना करा, तर आपण तीर्थात गेलो तर आपल्या जवळच्या माणसानं सुद्धा आपल्याला ओळखू नये अशी वेशभूषा असावी म्हणे माणसाची. असं राहावं की आपल्याला जवळचा व्यक्ती जरी आला त्याने ओळखू नये. हो, यथालाभ संतुष्ट असावं. आणि मला वाटतं अशी यात्रा जेव्हा नर्मदेच्या काठावर गेले तेव्हा होती. माणसं ओळखूच येत नाही. माऊलीला भेटायला गेलो, ओळखूच आहे ना माऊली, कारण वजन निम्म्यानं कमी. आता ते मलाही चला म्हणते, पण मी भ्यायला लागलो, वजन कमी झालं तर करू काय. असं तात्पर्य सोडा. अशी तीर्थयात्रा करावी, अशी विदुरजी तीर्थयात्रा करत होते. आणि अशा सर्व तीर्थयात्रेचं फल नर्मदाच्या काठेवर या मंडळींनी केलेलं आहे. आणि मग तीर्थयात्रा करून आल्यानंतर आपण तिचं पूजन करावं, तिच्याविषयी कृतज्ञता असावी, या बुद्धीतून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्यात कीर्तनाचा प्रपंच आहे. मी सुरुवातच केली होती की जीवनात आकार येण्याकरता तपायची नितांत गरज आहे. असंच काहीसं तप आम्हाला तुकोबाराई या अभंगातून समजावून सांगतात. पुढे बोलू त्या संबंधानं. या अभंगात समजून सांगतात, जीवाला सुखाची अपेक्षा आहे आणि जीवाला सुख नाही असं नाही. जीवाला सुख आहे, पण अडचण एक आहे, जीव सुखी आहे पण पूर्ण सुखी नाही. जीव सुखीच नसतं तर संसारात रमला असता का. ज्यार की सगळ्याला विचारतो, संसार सुखाचा का दुःखाचा. लवकर लवकर बोला. संसार सुखाचा का दुःखाचा. दुःखाचा. परमार्थ सुखाचा का दुःखाचा. सुखाचा. संसार दुःखाचा, परमार्थ सुखाचा. पण आपलं कीर्तन ऐका, जेवायला आहे का. एकदा जेवण करा आणि सरळ आळंदी गाठा. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, पण तरी सुटतो का. का सुटत नाही, कारण जीवाला तिथे सुखाभास आहे. हो, त्याचं परिमाण कमी आहे. परिमाण कसं आहे संसारातल्या सुखाचं. महाराज म्हणतात, माझा आवाज चलल न चल मदत करा बरं तुम्ही. सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता जवा पाडे, सुख पाहता पाडे, सुख पाहता जवा पाडे. हे दुःख पर्वत दुःख पर्वत
पाहता जवा पाडे सुख 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 जवा पाडे जवा पाडे सुख पाहता जवा पाडे. संसारात सुख किती आहे? जवा एवढं. आणि दुःख किती आहे? पर्वता एवढं. पंढरपूरचा प्रवास करत होतो, उन्हाळ्याचे दिवस, वारीला निघालो तेव्हा गाडी नव्हती, एसटी एवढी खचाखच भरलेली, आणि एक माणूस त्याच्या बायकोला आणि पोराला बसून द्यायला स्टँडवर आला होता, पण एसटी रिकामीच नाही, जागाच नाही. आणि त्याला मालकाचा फोन यायचा, लवकर ये. आलोच मालक, 10 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो. असा वैतागलेला दिसत होता, मला अशी कळकळ त्याची आली. मी त्याला म्हणलं, भाऊ काळजी करू नको, माझ्या बाजूला एक सीट आहे, मी ठेवतो, फक्त तू लेकरन तुझ्या बायकोला गाडीमध्ये चढव. जसं करंजीत पुरण भरतात तशी तिने एकदा ती बायको आणि 4-5 लेकर, जुन्या काळातला माणूस, 4-5 लेकर त्यानं कुठं बसवले? गाडीमध्ये बसवले. गाडीत बसवले, तेवढ्यात बायको आरडली, पिंट्या दिसत नाही. पिंट्या कुठे? तर पिंट्या फुग्याच्या दुकानात. कसा तरी तिकून पिंट्या आणला, एसटीत कोंबला. तेवढ्यात बारकी पोरगी म्हणली, पप्पा सो. तेवढ्या गडबडीत ती नेली, तिला लग्न करून आणलं. असा वैतागाचा काय सांगा. आणि मग ती बाई लेकरं घेऊन जागा काढत 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 माझ्यापर्यंत आली. म्हणलं, ताई बसा. एक लहान लेकरू होतं, ती बसल्याबरोबर ते लेकरू माया मांडीवर आलं. संत संगतीने थोर लाभ झाला. ते लेकरू त्या बाईच्या मांडीवरून माया मांडीवर आलं. फक्त मी संगतीने होतो, पंगतीचा लाभ तेवढा होऊ नये म्हणजे भागलं. आता ऐका, एवढा वैतागलेला माणूस, एवढा वैतागलेला कोण? तो माणूस एकटाची झाला झाडापाडा, तो का म्हणे गेली पिढा, अशा वृत्तीवर आलेला माणूस. पण एसटी जेव्हा निघाली, घाम पुसत होता, चेहरा पडला होता, कसा तरी टेन्शन मध्ये होता. पण तेवढ्यात या लहान लेकरानं खिडकीतून हात काढला, आम्हाला पप्पा ताता एवढं म्हणल्याबरोबर खतखत हसलो होते. मला कळालं, दुःख पर्वता एवढे, सुख पाहता जवा पाडे. बस हे संसारात आहे. पण जीवाला सुख पाहिजे का पूर्ण सुख पाहिजे? हे म्हणा, तुला सुख पाहिजे का पूर्ण सुख पाहिजे? पूर्ण सुख पाहिजे. म्हणजे राहायला घर, बंगला पाहिजे का नाही? बंगला पाहिजे. फिरायला गाडी पाहिजे का? पैसे, भारी मोबाईल, बुलेट, बायको नाही? चल माझ्या गाडीत बस, मला अशाचीच गरज आहे, बस माझ्या गाडीत, चल उठ. जीवाला सुख पाहिजे आणि सर्व सुख पाहिजे. आणि मग हे सर्व सुख जर पाहिजे असेल तर ज्याला सर्व सुख मिळाले त्यालाच विचारावं लागेल, परिपूर्ण सुखी होण्याकरता काय करावं लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, होईल आघवा तो का म्हणे आनंद. तुम्हाला आघवा आनंद होईल. तुकाराम महाराज आघवा आनंद का सांगू शकतात? कारण त्यांना आघवा आनंद झालेला आहे. हो, महाराज म्हणतात, भाग गेला शीन गेला, 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 भाग गेला शीन गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. भाग गेला
अवघे आनंदाची सृष्टी झाली, अवघे आनंदाची सृष्टी झाली, काम क्रोध लोभ सर्व अलंकार, सर्व सुखलालो सर्व अलंकार, सर्व सुखलालो सर्व अलंकार, सुखलालो सर्व अलंकार. अवघा झाला आनंद, अवघा आनंद झाला, अवघी आनंदाची सृष्टी झाली, अवघ्या आनंदाची सृष्टी झाली. सर्व सुखाल्यानो सर्व अलंकार. आणि आता सर्व सुख आम्हाला मिळालं. म्हणजे तुकाराम महाराज परिपूर्ण सुखाला प्राप्त महात्मा आहे म्हणून त्याच्या सांगण्याला किंमत आहे. नाहीतर काय झालं, एक महाराज मला भेटला, नाव नाही सांगत बरं, तुम्ही महाराज हे सकाळी 2 थेंब टाकायचं पाण्यात, एक्स्ट्रा चरबी सगळी जळून जाते आणि ते मायापेक्षा 1.5 पट. भाऊ ती मायापेक्षा 1.5 पट. मला म्हणते एवढा अर्क रोज 2 थेंब घ्यायचा, सगळी चरबी सोडून जाते. बरं त्याच्या संग ते थर्मोकॉल, त्याच्यावर ते टाकलं, ते थर्मोकॉल जळायचं. बघा थर्मोकॉल जसं जळत, थर्मोकॉल जसं जळत तसे चरबी. मी म्हणलं बाबा काय कर, तू 1-2 महिने पे, तुम्ही 5-10 किलो कमी होऊ दे, मग मला सल्ला दे. कोण आहे? पण तुकाराम महाराज पूर्ण सुखी आहेत, अवघा आनंद त्यांना झालेला आहे म्हणून अवघ्या आनंदाचा ते उपाय सांगतात. काय उपाय आहे? 2च गोष्टी सांगतो ना, अभंगात प्रवेश करून 8 तास घेतो. 2च गोष्टी सांगतो ना, अभंग सरळ सरळ सांगतो. भाऊ 2 गोष्टी कराव्या लागतील. ए बाळ्या, तुला वाटतं का पहिला नंबर यावा? म्हणे हो गुरुजी. मग अभ्यास करावा लागेल. ऐकताय ना, गुरुजीने काय सांगितलं, काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. पण दुसरा प्रश्न असतो, अभ्यास कसा करावा लागेल? चांगला आवाज तयार करायचा आणि रियाज करावा लागेल. पण दुसरा प्रश्न, रियाज कसा करावा लागेल? तसं तुकाराम महाराजांनी अवघा आनंद होण्याचा उपायही सांगितला आणि तो उपाय कसा करावा लागेल हेही सांगितलं. कुठं? अभंगाच्या पहिल्याच्या.
युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार होईल आगवा तुका म्हणे आनंद. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला आगवा आनंद होईल, पण त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल, काळ चिंतनात सारावा लागेल. हो. आमचा काळ चाललाय पण चिंतेत चाललाय. आमचा काळ कशात चाललाय? चिंतेत. बरं आम्हाला कमी काहीच नाही पण चिंता सुटतच नाही. माणसाला जगायला काय काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. ह्याच्यापेक्षा वेगळं जगायला काय लागत? काय लागतं का? बरं हे आमच्याकडे नाही का? खायला नाही आपल्याला, हा? कपडा नाही आपल्याला. महाराज जुन्या काळात 3 भावात 1 शर्ट. आता आपलेच मोजा किती आहेत आणि यांचं गणित न केलेलं बरं. यांच्याकडे एवढ्या साड्या, ह्या जर गेल्या कुठं वर नाही हो बाबा, पंढरपूरच्या वारीला म्हणा, असं म्हणा लवकर, वारीला म्हणा. ते लगेच वर पाठवायला लागले. गडबड नका करू. पंढरपूरच्या वारीला गेले ना तर 18 दिवसात 36 बदलतात एवढ्या साड्या. कपडा नाही आपल्याला, नाही कपडा, नाही वस्त्र, अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा नाही. ठीक आहे, भाग्यानं कोणाला महाल आहे, प्रारब्धानं अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, तर कोणाला झोपडे, निवारा कोणाला नाही. नसला तर सरपंचाला भेटा, इंदिरा आवास मध्ये नंबर लावून घ्या. आहे पण सगळं असून सुद्धा आम्हाला चिंता आहे. आम्हाला काय चिंता आहे? काय होईल, कसं होईल. पण नित्य उठून या. एवढं असून नुसतीच तीच खायची चिंता. ह्या माता माऊल्या एवढ्या शांत आहेत कीर्तनात, पण ह्याच्या डोक्यात एकच आहे, दुपारी झालं बाई तर पण संध्याकाळी भाजीला काय करायचं. चिंता. आमचा काळ चिंतेत चाललाय. पण नाही, जीवन सुखी बनवायचं असेल ना, चिंता टाकावी लागेल आणि काळ चिंतनात घालवावा लागेल. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ, तस्मात सर्वेषु कालेषु मां नुस्मर युध्यच. चिंतन म्हणजे काय हो? चिंतन म्हणजे काय? 2-3 प्रकार आहेत चिंतनाचे. एक प्रकार आत्मचिंतन आहे, म्हणजे अनात्माकार वृत्तीचा त्याग करून वृत्ती आत्माकार बनवणं. हो, म्हणजे नत्वम देहो, मी देह नाही, देह म्हणजे मी नाही, या बुद्धीचा त्याग करणं. इंद्रिय म्हणजे मी नाही, या बुद्धीचा त्याग करणं. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. वृत्ती आत्माकार करणं, वृत्ती अंतर्मुख करणं. प्रत्यावृत्य मुनी क्षणम विषयतो यस्मिन मनोदित्सते. आणि ज्ञानोबाराची काय गोड विषयापासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले. मन काय करायचं? विषयापासून काढायचं, गुरुच्या वाक्यानं धुवायचं. गुरुचं कोणत्या वाक्यानं धुवायचं? तेवढी भेळ आण मला, हे वाक्य नाही. गुरुचं कोणतं वाक्य? अरे देह म्हणजे तू नाही, इंद्रिय म्हणजे तू नाही. या वाक्यानं काय केलं? धुतलं. आणि धुतलेलं मन ठेवलं कुठं? आत्मस्वरूपी घातले रोवनिया. हे आहे चिंतन, आत्मचिंतन. ते जर जड जात असेल तर लई सोपं. नामाचे चिंतन, राम कृष्ण नारायण. नामाचं चिंतन करायचं. हो, राम कृष्ण हरी गोविंद, जे तुम्हाला आवडेल ते. नाही असली नाही आवडत मग विठाई किठाई कृष्णाई कानाई, काही पण कोणतंही नाव. काय उद्देश तो व्यक्ती असावा, मग काही म्हटलं तरी बिघडत नाही. हो, तुम्ही वडिलाला काय म्हणता? गेले दादा. तुम्ही वडिलाला काय म्हणता? दादा. तुम्ही वडिलाला काय म्हणता? दादाच. तुम्ही अण्णा. हे दादा, हे अण्णा. तुम्ही वडिलाला काय म्हणता? अण्णा. दादा अण्णा. तुम्ही दादा. तुम्ही वडिलाला काय म्हणायचं? दादा. तुम्ही आप्पा. आप्पा अण्णा दादा. तुम्ही नाना. बरं नाना. बाळा तू काय म्हणतो वडिलाला?
पप्पा आता टार्गेट पूर्ण झालं बाळा, आता कॉलम पूर्ण झाला. आतापर्यंत कॉलमच पूर्ण झाला नव्हता म्हणून एवढ्याला विचारावं लागलं मला. कोणी वडिलाला दादा म्हणतं, कोणी आप्पा म्हणतं, कोणी अण्णा म्हणतं, कोणी नाना म्हणतं किंवा पप्पा म्हणतो. आम्ही वडिलाला दाजी म्हणतो. ते काय झालं परमेश्वर महाराज, आमचा मामा लहानपणी आमच्या आईसोबत आला, मग आम्ही लहानचे मोठे मामाच्या सोबत झालो. ते मामा आमच्या आईला आक्का म्हणायचा आणि वडिलाला दाजी. ती सवय आमच्या पूर्ण घराला लागली. आम्ही सगळे आईला आक्का आणि वडिलाला दाजी म्हणतो. पण बापाला दाजी म्हणा, आप्पा म्हणा, अण्णा म्हणा, काका म्हणा, काय बिघडलं? काय नाही, बाप तो बापच. बाळ बापा म्हणे काका तरी तो काय निपराध पारे का? अरे जैसा तैसा भाव गोड. आपण कोणत्या भावनेने म्हणतो याला अर्थ आहे, काय म्हणतो याला अर्थ नाही. ठीक आहे, कधी कधी व्यवहारात दिसायला बरं दिसणार नाही. आमची जनाबाई दारात उभा राहतील म्हणते, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या. टाळ वाजवा जोरात. एखादा फुटला तर मी भरून देईन. अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या, अरे अरे विठ्या. मुळा मायेच्या कारट्या, मुळा मायेच्या कारट्या, मायेच्या कारट्या, मुळा मायेच्या कारट्या. तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री तुडाल्याने. 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 तुझे गेले मडे, तुझे गेले म्हणे, तुझे गेले मडे, तुझे गेले म्हणे. तुझं पाहुणे काढ रडे, तुझं पाहुणे काढ रडे. पाहुणे काढ रडे, तुझं पाहुणे काढ रडे. उभी राहोनी अंगणी, शिव्याले ते दाशी जणे. मुलं माईच्या कारण्या, मूळ माईच्या कारण्या. होते आंगणी, शिव्याले ते दाशी जणे. तुझे रांग रंडकी झाली, जन्म सावित्री तुडाल्याने. सावित्री तुडाल्या, सावित्री सावित्री तुडाल्या. कोण म्हणते की अभंग माझा नाही भाऊ, मला आठवण करा, आपण ह्याचा अभंग कीर्तनच करूया. ए विठ्या, मूळ माईच्या कारट्या, दिसायला बरं दिसणार नाही, बिघडणार काहीच नाही. एका पोरानं ठरवलं प्रशांत भाऊ, बदल करायचा म्हणे आपल्याला, रुटीन पेक्षा वेगळं जगायचं म्हणे. काय, आजपासून बापाला मम्मी म्हणायचं आणि आईला पप्पा म्हणायचं. बदल करायचा म्हणजे थोडा सांगतो. ते बापाला काय म्हणायचं मम्मी आणि आईला काय म्हणायचं पप्पा. पाहुणा आला, पाहुणा म्हणला काय रे बाळा, पप्पा आपला आई कुठे आहे, तुझी मम्मी कुठे आहे. हा मम्मी कोणाला म्हणायचा, पप्पाला म्हणा तुझी मम्मी कुठे आहे. नाही नाही, हा त्याने विचार काय रे तुझा पप्पा कुठे आहे. हा पप्पा कोणाला म्हणायचा, मम्मीला. पण पप्पा स्वयंपाक करतात. ते मला ह्यांच्या घरी आमच्यासारखं दिसतंय. ठीक आहे म्हणले, पप्पा स्वयंपाक करतात, मम्मी काय करते, दाढी कराय बसली म्हणे. दिसाय बरं दिसणार नाही पण बिघडणार काहीच नाही. देवाच्या नामाचं चिंतन, देवाच्या लीलेचं चिंतन, देवाच्या धामाचं चिंतन, असा काळ चिंतेत घालवण्याऐवजी चिंतनात घालावा, काळ सारावा चिंतने. पण महाराज माणसाचं मन लय विचित्र हो, काळ चिंतनात जात नाही ना. मग एक करा, काळ चिंतनात जाण्याकरता एकांत वाशी म्हणतो. डोंगरेजी महाराज म्हणायचे, संग का रंग लगताही आहे. माणूस संघात राहिला की त्याचा रंग लागतच राहतो. पहा तुम्ही, आम्हाला आळंदी पंढरीतले कीर्तन आणि गावगावच्या कीर्तनात फरक आहे का नाही भाऊ. आळंदी पंढरीतले कीर्तन हे काय नाही, फवारणी करायची गरजच पडत नाही, ते चिंतन आहे. पण तुमच्या संघ आलं की बिघडावं लागत बघा आम्हाला. तात्पर्य काय, संगतीत आलं की रंग लागतो. म्हणून संगे वाडे भजन, संगे वाडे शेण, पण त्रिविध हे जन बहुदेवा, याची मुळे आला संघाचा कंटाळा.
एकांतात जावं लागतं. आणि परमार्थ करणाऱ्याला नीट बोलत नाहीत लोक. मग त्याच्यानं विक्षेप होण्याऐवजी कोण्या काळात कोण्या संताला समाज चांगलं म्हटलंय? गण आणि गोत्रज सर्व हसताती मज. वनिता ताईला सुद्धा म्हटले असतील काही, त्याला घरदार सोडून गेली बोंबलं थिंडायला. हे का वय का तिचा? हो, अशा म्हणल्या असतील आणि अशा म्हणणाऱ्या इथं बी असतील. तुम्ही सोडून परमार्थ करणार. लोक कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलनाशी रे. म्हणून हे असं करण्या एकांतवाशी एकांतात जाऊन पवित्र तीर्थाचं स्नान करावं. गंगा स्नानानं काय होतं माहिती? स्नानानं फक्त शरीर शुद्ध होतं असं नाही, स्नानानं मन सुद्धा शुद्ध होत. आमचे गुरुबंधू आहेत, त्यांचे भाऊ वारले. सकाळपासून जे रडत होते तर मला त्यांच्या पशु पोहोचेल रात्रीच्या 8 वाजले. ढोरासारखे रडत होते. मी गेल्या विचारलं, का हो? ते ऐकून घ्यायच्या मानसिकतेत नाहीत. मी बाकीच्या विचारलं, यांनी आंघोळ केली का? नाही म्हणे महाराज, सकाळी जे विधीहून आले तर असे बसलेत, उठलेच नाही. मी आधी 2 बादल्या पाणी गरम केलं आणि चोळून त्यांना आंघोळ घातली. लगेच ते रडायचे शांत. म्हणून आपल्याला कधी क्रोध आला, तुम्हाला चांगला सल्ला सांगतो, राग आला, मन उद्विग्न झालं तर सगळ्यात आधी आंघोळ करायची. आंघोळ जसा शरीराचा मळ काढते, आंघोळ मनाचाही मळ काढते. आणि मग सामान्य पाणी मनाचा मळ काढतो, तर ही गंगा का मळ काढणार नाही? मग गंगा स्नानी. माणसाची वृत्ती परमार्थात एकाग्र पाहिजे, पण वृत्ती सूक्ष्म असणारा परमात्म्याला विषय करू शकत नाही. मग हे करावं, पूजोनी देव पाहिजे. सुंदर आसन टाकावं, सगळ्यांनी डोळे झाकून एवढी पूजा करा. कृष्णाची मूर्ती ताटात घ्यावी, त्याच्यात पाणी टाकावं, त्याला स्वच्छ पुसावं, त्याला वस्त्र घालावे, आसनावर बसवावं, त्याच्या डोक्यावर मुकुट घालावा, डोक्याला तिळक लावावा, गळामध्ये माळा घालावी, सुंदर फुलाच्या माळा घालाव्या, त्याला सुंदर नैवेद्य दाखवावा. आणि नैवेद्य दाखवून गले में वैजंती माला, बजावे मुरली मधुर बाला, श्रवण में कुंडल झलकाला, नंद के आनंद नंद लाला, गगन सम अंग कांति काली, राधिका चमक रही आली, लखन में तारे बनवाली, भ्रमरसी अल कस्तूरी तिलक, चंद्रसी झलक, ललित छवि श्यामा प्यारी, गिरधर तुलसी प्यारी, गिरधर तुलसी. असा सुंदर डोळ्याने पाहावा. आणि पूजेत मन गेलं की मन बाजूला जात नाही. देवाच्या पूजेने. आणि महाराज पूजा का माणूस दिवसभर करू शकतो का? नंतर प्रदक्षिणा कराव्या. कशाची प्रदक्षिणा करावी? काही पर्वताच्या प्रदक्षिणा आहे, गिरनार पर्वताची प्रदक्षिणा आहे, भामगिरीची परिक्रमा आहे, गोवर्धनाची परिक्रमा आहे, काही पर्वताच्या परिक्रमा आहेत, काही वृक्षाच्या परिक्रमा आहेत, काही वृक्षाच्या परिक्रमा आहे. पिंपळाला, वडाला कधी? ज्येष्ठ पौर्णिमेला. कशाला? देवा जन्मोजन्मी हाच बेवड आपलं हाच पती मिळू दे. काही वृक्षाला परिक्रमा आहेत, ऐकलं का? काही वृक्षाला परिक्रमा आहेत. पण तीर्थाला परिक्रमा, नदीला परिक्रमा, त्याचं विधान एकाच नदीचं, ते नर्मदा मैयेच आहे. त्या धर्तीवर काही भीमेची परिक्रमा केलेली वारकरी मी पाहिले, इंद्रायणीची परिक्रमा केलेली मी वारकरी पाहिले, गोदावरीची परिक्रमा केलेली वारकरी मी पाहिले. असे ती प्रदक्षिणा कराव्या. आणि लई लांब जमत नसेल तर तुळशीच्या प्रदक्षिणा कराव्या. आणि ही सगळी साधना घडण्याकरता युक्त आहार, युक्त खावं, आयुक्त खाऊ नये. युक्त खावं म्हणजे योग्य खावं, आणि युक्त म्हणजे आता नसावी बासर निद्रा बहुभाषण पुढे येणार आहे. बासर खाणं नसावं, युक्त असावं. माणूस जैसा घेपे आहार हो तैसा होय विचार. माणसानं जेवायला बसल्या बसल्या 3 गोष्टीचा विचार करावा म्हणे. हे समोर जे अन्न आले ना, काय निमित्तानं आहे, एक विचार करावा. याचा स्वभाव काय आहे अन्नाचा, याचा एक विचार करावा. आणि हा कोणाच्या आश्रयाचा, याचा विचार करावा. मूर्खाच्या आश्रयाचं, गावाला लुटून पंगत घालणाऱ्याचं असलं ते अन्न समाधान देत नाही. आत्महत्या करून मेला आणि त्याच्या दाव्याचं कीर्तन, आपलं दाव्याची पंगत. अन्न असं निमित्तानं दूषित झालेलं खाऊ नये.
निमित्त. आणि काही स्वाभाविक मांस वगैरे स्वाभाविक अन्न दूषित आहेत, हे खाऊ नये. पण बऱ्याच वेळा प्रसंग असा पडतो रामदास भाऊ आमच्या सारख्याला पक्क माहित असतं ह्याचं अन्न पापाचं आहे, पण खावं लागत. काय म्हणणं याच्यात? खावं लागत. तशा प्रसंगाला आमच्या शास्त्रानं सांगितलं पाणी फिरवावं, देवाला स्मरण करावं, मग ते अन्न राहत नाही, तो देवाचा प्रसाद होतो, मग खावं. काय करावं? आपल्याकडे पाणी काय फिरवलं जातं? ताटात मुंग्या येऊ नये म्हणून. ते देवाला समर्पण आहे. मग यज्ञशिष्ट अशी संतो भुंजते सर्व किलबिषयी. बरोबर का भाऊ? कसा श्लोक आहे? यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यंते सर्व किलबिषयी भुंजते ते त्वघम पापा ये पश्चात्यात्मक कारणात. जे देवाला समर्पण करून खाल्लं जातं ते अन्न सोडवतं. म्हणून युक्त आहार युक्त विहार माणसानं चांगल्याच्या सहवासात राहावं. बघा तुम्ही पंढरपूरला जर वारकऱ्याचा संघ आला तर पोपट महाराज पाटील, अनिल महाराज पाटील, आणि मूर्खाच्या संघ त्या गौतमीताई पाटील. म्हणून विहार पण चांगला असावा, संवाद चांगला असावा. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. इंद्रियाला नियम पाहिजे काहीतरी, इंद्रियाशी नियम नाही. मुखी नाम म्हणून एक आहे. इंद्रियाला स्वैर सोडून परमार्थ करणं म्हणजे काय आहे? आपल्याकडे एक मन आहे, मोरीला गोळा दिल्ली दरवाजा मोकळा. हो, म्हणून इंद्रियाला नियम पाहिजे. नेदी इंद्रियाची ने तोंडे काहीच जाऊ. ज्ञानोबा म्हणतात आता इंद्रियाच्या अंगणी विवेक करणी करीतसे राबणी साचची करचरणी होती डोळे न देखावे दिटीची टाळी. असं इंद्रिय असावे. हो, नियम इंद्रियाशी सार. नसावी बासर निद्रा, नसावी बासर बहुभाषण. माणसानं लय झोपूही नाही, लय बोलूही नाही. किती बोलावं? कामापुरतं बोलावं. मौन जेवढं राहता येईल तेवढं राहावं. आणि महाराज शास्त्रानं विधान सांगितलं, दिवसातून माणसाना आंघोळ करताना 1, मूत्र त्याग करताना 2, मल त्याग करताना 3, अन्न सेवन करताना 4, आणि जर संसारिक असेल तर त्या क्रियेला या 5 ठिकाणी संसारिकांनी मौनच धरलं पाहिजे. आणि वृद्धाच्या सभेमध्ये वृद्धासमोर एक मौन असावं. किंवा मौन म्हणजे काहीच न बोलणं. हे जसं आहे तसं एक गो मौन आहे. गाय कामापुरतच बोलते. हो, म्हणून किती बोलावं? आता पक्षात सांगतो तुम्हाला, ते टीव्ही माहिती आहे तुम्हाला? कोंग्या 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 टॉ 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 एकदाच्या तर त्या का झाडा, आणि अशा टॉ 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 करतात, झोपलेल्याची झोप वाढतात आहे ना. त्याचे काय म्हणतात तुमच्याकडे? त्याला काय शब्द? आमच्याकडे कोंग्या म्हणतात त्याला. डाळी हे म्हणले ते बघा. एका झाडावर लय मोठ्या येतात 100. इथून उठतात पुन्हा त्या झाडावर जात की क्वा 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 असं करतात. आणि कोकिळ आहे ना कधीतरीच बोलते. म्हणून कसं बोलावं? कोकिळ एवढं कामापुरतं. कसं बोलावं? गाई एवढं. हो, परत जिथं तिथं उदाहरणं स्त्रीलिंगीच आहेत. कारण शास्त्रालाही माहिती जास्त बोलाय हल्लाच लागत. हो, एक बाई आली नवऱ्याला म्हणली आता मी काय करू, मी जगू का मरू? मी म्हणून टिकले, दुसरी कधीच गेली असती. तुमच्या संसारात काय काय सांभाळू? शेत सांभाळू का? लेकरं सांभाळू का? तुमचा बाप सांभाळू का? तुमच्या बहिणी सांभाळू? तुमचा भाऊ सांभाळू? ते म्हणले काय नाही, फक्त तोंड सांभाळ, सगळं आपोआप होतंय मला. फक्त तू तोंड सांभाळ. म्हणून नसावी बासर, बहुभाषण नसावं, आणि झोप सुद्धा जास्त नसावी. किती असावी? ज्याला कष्टाचं काम आहे त्याने 7 तास झोपावं म्हणे, आणि ज्याला कमी कष्ट आहेत त्याने 6 तास झोपावं. ज्याला रात्री जागरण आहे त्यानं दिवसा झोपावं. मी माझं सांगतो म्हणजे रात्री झोपलोय मी 4:30 वाजता. किती वाजता झोपलोय? मला याला 4:30 वाजले. जे पुण्यातून निघालून मोशीला ट्रॅफिक लागलं, जागेवर 1.5 तास होतो भाऊ. किती? 1.5 तास होतो जागेवर. 4:30 आलो, 8 उठलो. महाराज 8 एवढा इतकं झोपायचं असतं? आणि मी उठलो किती वाजता? त्याच्यापेक्षा किती तास झोपलो हे बघा ना रे. आता दिवसभर झोप नाही, आज रात्री सुद्धा झोप नाही. कीर्तन झालं की गाडीत बसायचं, तुकारामवाडीला जायचं. आजचा माझा सगळा प्रवास फक्त
930 किलोमीटर आहे. उद्या सकाळपर्यंत मला प्रवास किती करायचा आहे आज? फक्त 930 किलोमीटर. म्हणजे आता तुमच्या इथून निघायचं, 230 जायचं, तुकारामवाडीचं कीर्तन करायचं आणि जे गाडीत बसायचं उद्या सकाळचा काला नागपूरला जायचं. उद्या एवढा प्रवास. मग एवढा प्रवास म्हणजे 5-7 तास झोप नको का आम्हाला? पण देह समर्पी जे देवा म्हणजे सर्व इंद्रियाचा विषय परमात्मा बनवणं. 2.5 ओव्या सांगतो फक्त. जय वाचे माझ्याला दृष्टीभोगी माझेचे रूप, जयाचा मन संकल्प माझा जीव आहे. माझी या कीर्ती विन जयाचे रीते नाही, श्रवण जया सर्वांग भूषण माझी सेवा. असं सर्वेंद्रियानं देवाला समर्पित व्हावं. आणि पायी यात्रा म्हणजे कशी सांगू का? सर्वेंद्रियाचं समर्पण आहे. जेव्हा वनिताताई रस्त्यानं चालत होत्या किंवा माऊली तुम्ही जेव्हा चालत होते तेव्हा शरीरानं तप घडत होतं. जसं शरीरानं तप घडत होतं तसं मयाचं डोळ्यानं दर्शन घडत होतं. मयाचं जसं डोळ्यानं दर्शन घडत होतं, रस्त्यातला भिकारी येऊ द्या नाही तर सावकार येऊ द्या, काय म्हणायचं परिक्रमावासीला? नर्मदे. म्हणजे कानाचा विषय काय बनू लागला? परमात्माच बनू लागला. मनामध्ये आज इथं जायचंय, आज तिथं जायचंय, आज नर्मदा मैयाचं दर्शन करायचंय, आज स्नान घडलं पाहिजे. कारण परिक्रमेमध्ये रोजच स्नान घडतं असं नाही, कधी कधी दुरून जावं लागतं. पण मनामध्ये चिंतन नर्मदा मैयाचं. आणि एवढंच नाही, कायेनं वाचेनं आणि मनानं सर्वेंद्रियानं माणसाकडून आपोआप साधना होते. काय असतं? मी मुंबईला गेलो, लोकल प्रवास, गर्दी दिसली, मी जाऊ द्या मागच्या गाडीनं जाऊ. दुसरी गेली, पुन्हा मागच्या गाडीने जाऊ म्हटलो. अशा 10 गाड्या सोडल्या. तिथे माणूस मला म्हटला, महाराज तुम्हाला जायचं कुठे? म्हणलं कल्याण लावू. मग तुम्ही अर्धा तास झालं गाडीत बसतच नाही. म्हणलं गर्दी येते, रिकामी गाडी आल्या जाऊ. महाराज रिकामी गाडीच येणार नाही. म्हणलं महाराज पण मला बसता येई ना. म्हणे या रेल्वेत बसावं लागत नाही, फक्त घुसावं लागत, लोक आपोआप बसित. जेव्हा स्वतःला बसता येत नाही तेव्हा माणसाला काय करायचं? फक्त घुसायचं, आपोआप बसतो. तसं एरवी माणसाला साधना घडत नाही, परिक्रमेला जायचं, आपोआप मरमया करून घेते. हे ध्यानात ठेवा. म्हणून देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा. आणि एकदा ती साधनेत बसलं माणसाने की संसाराचा कोणताच भार घेऊन येत, त्याच्यावर भार घालून टाकावा. तो का म्हणे? भार घातरिया वरी आणि होईल कैवारी नारायण. म्हणून भार काहीच न घ्यावा. आणि असं आचरण आमच्याकडून झालं तर परिणाम काय होईल? होईल आघवा तो का म्हणे आनंद. आघवा आनंद आपल्याला होईल. आणि असाच आघवा आनंदाची अनुभूती आपल्या जीवनात येण्याकरता आदरणीय आमच्या भगिनी वनिताताई मोकळ यांनी परिक्रमा केली. त्याचप्रमाणे कधी शरीर साथ देत नाही, कधी संसार सुटत नाही, कधी काही अडचणी असतात. असं जरी असलं तर नाही जमली बाबा आपल्याला वनिताताई सारखी, गाडीनं का होईना पण करावी. आमचे निवृत्ती भाऊ जिजाबाई, बापूराव, वंदनाताई, देवरामराव आणि सुंदराबाई यांनी सुद्धा एसटीनं परिक्रमा केली, गाडीनं परिक्रमा केली. या सर्व परिक्रमावासियांच्या चरणी शतशः नमन करतो. आणि तुमच्या जीवनात जशी साधना घडली तशी माझ्या जीवनात घडावी असा आशीर्वाद या परिक्रमावासियांना मागतो. आणि ते मला नक्कीच आशीर्वाद देतील. बापू महाराज
द्या तुम्ही आशीर्वाद. नका का जोडी न व्हायना पण एकट्याला तरी घडावा असं म्हणा. माऊली तुम्ही बी आशीर्वाद द्या, उरिताताई तुम्ही आशीर्वाद द्या की आम्हालाही रेवा मैयानं बोलवावं आणि आमच्या कुणी साधना घडावी अशी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा नर्मदा मैयाच्या चरणी सर्व भाविकांच्या चरणी सेवा समर्पित करून थांबतो. ज्ञानेश्वर सेवेचा भाग संपला. आज ही चिंतन सेवा पुणत्वाकडे जात असताना आदरणीय अनंताभाऊ यांची उपस्थिती आहे. आपल्या भागाचं परमार्थ वैभव गुरुवर्य वैराग्यस्य परामूर्ती तुकाराम बाबा यांच्या उदरी जन्म घेण्याचं भाग्य लाभलेले आमचे बापू महाराज आहेत. आज सावता महाराज समिती ती सुद्धा या ठिकाणी आलेली आमच्या प्रशांत भाऊच्या रूपानं त्यांचे आभार मानतो. माझे हृदयाभिन्न कधी आम्हाला हे वेगळे वाटतच नाही असे आमचे परमेश्वर महाराज आहेत, बापू महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, सर्वच गुणीजन मंडळी आहेत. यांचे आभार मानतो, सिस्टीमवाल्याचे आभार मानतो. आणि जे काय अभंगावर बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर भंडारतात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी ही सेवा समर्पित करून थांबतो. एकदा सगळ्यांनी सकळी तीर्थे निवृत्तीचे पायी निवृत्तीनाथाचं भजन करायचे. सेवा समाप्त. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 विठ्ठल जय जय विठ्ठल कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव नर्मदा मैया की बोलिलेले गोरे उत्तरे